मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर वाहतूक कोंडी झाली आहे। पुण्याच्या दिशेने जाणारी लेन जाम झाली। खंडाळा घाटात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या। सलगच्या सुट्ट्यांमुळे वाहतूक खोळंबली आहे, तर सलगच्या सुट्ट्यांमुळे पर्यटनासाठी नागरिक घराबाहेर पडले आणि त्यामुळेच मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी झाल्याचं पाहायला मिळतंय। तर दोन्ही लेन जाम झालेल्या आहेत। वाहतूक कोंडीची ही दृश्य समोर येत आहे। सलग सुट्ट्यांमुळे वाहतूक 15 या लेनवर थांबते, त्यामुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो। सलगच्या सुट्ट्या म्हणजे सॅटर्डे संडे आणि 26 जानेवारी या सुट्ट्या लागून आल्यामुळे पुण्याकडे जाणारी जी वाहतूक आहे ती आता ठप्प झालेली आहे। जवळपास खोपोलीच्या पुढे जो घाट चालू होतो खंडाळा घाटापासूनचे वाहतूक ठप्प व्हायला सुरुवात होते, ती पूर्णपणे लोणावळ्याच्या पुढपर्यंत ही वाहतूक ठप्प होती। त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं पाहायला मिळते। इथे कुठल्याही पद्धतीचा ट्रॅफिक हवालदार सुद्धा दिसत नाहीये। सोबतच ज्या ठिकाणी जड वाहनं एका लेन मध्ये ठेवायला हवी आहेत ती सुद्धा त्या लेन मध्ये ठेवली जात नाहीये, त्यामुळे ते कसेही घुसत असल्यामुळे मध्ये आले, त्यामुळे वाहतुकीवरती त्याचा परिणाम होताना चित्र पाहायला मिळतं। अगदी सिद्धेश, त्यामुळे एकूणच नियमांचाही बोजवारा उडाल्याचं पाहायला मिळतंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।